नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। आपण करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण त्या वेळेचा महत्त्वाचा मुद्दा, तोही परीक्षेसाठी महत्त्वाचा जो मुद्दा आहे, त्या मुद्द्याची परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करत आहोत की काय विचारलं जाऊ शकतं, आणखी कितपर्यंत त्यातली डेप्थ आपल्याला महत्त्वाची आहे किंवा आणखी काय बघायला पाहिजे, त्याचे डायमेन्शन जे आहे जास्तीत जास्त डायमेन्शन आपण ओपन करायचा प्रयत्न करतो। आतापर्यंत तुम्ही आपल्या सिरीजला चांगला प्रतिसाद देताय, कमेंट करताय, लाईक करताय, शेअर करताय, याच्यासाठी थँक्यू। आणि आणखी लोकांना शेअर करा, आणखी लोकांपर्यंत आपण पोहोचूया। आजचा आपला मुद्दा आहे कॉलेजियम पद्धत। आता काय होतं माहिती आहे का, सध्या 2-4 दिवसापासून एक न्यूज खूप जास्त गाजती। दिल्ली उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश आहेत, न्यायाधीश वर्मा म्हणून, आणि त्यांच्या घरामध्ये काहीतरी आपल्याला एक जी काही रक्कम आलेली आहे आपल्याला न्यूजच्या माध्यमातून, ते 800 कोटी रुपये कॅश सापडलेले आपल्याला पाहता येतात आणि त्याच्यावरून सगळा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे। मग त्याच्या संदर्भात आपल्यासाठी ती केस महत्त्वाची नाहीये, पण आपल्याला त्याच्या संदर्भात काय विचारलं जाऊ शकतं, तर कॉलेजियम पद्धत याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत जी आहे याच्यावरून, या 2 मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत। मग आता त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केलेली आहे, तिथल्या बार असोसिएशन त्यांना विरोध केलेला आहे, वेगवेगळे प्रकरण आहेत, त्याच्यात आपल्याला जायचं नाही। आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे त्या अनुषंगाने बघणार आहोत आपण। म्हणून या लेक्चर सिरीजला, आजच्या सिरीजला आपण कॉलेजियम पद्धत हे नाव दिलेलं आहे। कॉलेजियम पद्धत काय आहे? कॉलेजियम पद्धत म्हणजे न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासंदर्भात आहे। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्याकडे 3 ऑर्गन आहेत लोकशाहीमध्ये, एक तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। न्यायमंडळ ही जी तत्व आहे हे आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर स्वतंत्र न्याय व्यवस्था हे आपण अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेलं आपल्याला पाहता येतं। हे तिन्ही जे अंग आहेत लोकशाहीचे हे सेपरेटली पाहता येतात। आणि चौथं जे आपण म्हणतो की ते मीडिया जे आहे ते आपण म्हणतो, पण 3 मेन ऑर्गन आपल्याला पाहता येतात, त्याच्यातलं न्याय व्यवस्था आहे। आता कॉलेजियम पद्धतीमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि हायकोर्टाचे न्यायाधीश यांची नियुक्ती करत असतात। त्यांचं म्हणणं आहे की न्यायाधीशांनीच न्यायाधीशाची नियुक्ती केली तर न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे, त्याच्यात कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळाचा सहभाग होऊ नये, हे सगळं आहे। मग आपल्याला आता ऍक्च्युअली ती कॉलेजियम पद्धत काय आहे ते आज आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाविषयी बोलूयात, मग हायकोर्टाचे न्यायाधीश, मग त्यांना पदावरून दूर करणं, असं टप्प्याटप्प्याने आपण जाऊयात। सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात, हे लक्षात ठेवा। नंतर दुसरा मुद्दा आहे संसदेचा याच्यात रोल काय आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवणं आणि त्यांच्या वयाचा प्रश्न निर्माण झाला, न्यायाधीशाच्या वयासंदर्भातला काही प्रश्न निर्माण झाला तर या 2 मुद्द्यासंदर्भात संसद दखल देते, हे आपल्याला पाहता येतं, किंवा संसदेचा रोल तिथं आहे। सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासंदर्भातलं आर्टिकल किती आहे, तर 124 आहे। आता हे आपले थोडक्यात बेसिक माहिती आहे। आता ही सर्वोच्च न्यायालयासाठीची कॉलेजियम पद्धत कशी काम करते आणि त्याच्या काय काय केसेस आहेत, त्या केसेसच्या अनुषंगाने आज आपण इथं बोलणार आहोत। आता पहा, सर्वोच्च न्यायालय, आता त्यातलं CJI, मी थोडंसं इथं सोपं करायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ते नाव लिहिण्यात आपला जास्त वेळ जाऊ नये जागा। CJI म्हणजे सरन्यायाधीश आपण असं म्हणतो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया। चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची नियुक्ती कोण करणार आहेत? राष्ट्रपती। परंतु राष्ट्रपती एकटे नियुक्ती करतात का? इथं पण आपण बघितलं राष्ट्रपती नियुक्ती करतात, तर नाही। तर त्यावेळेस राष्ट्रपतीने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसची चर्चा करावी लागतील, ही संख्या किती असेल हे ते राष्ट्रपती ठरवतील, आणि तेवढेच ते म्हटले ना 4 जजेसची मला चर्चा करायची तर 4 जजेसची करणार, 5 जजेसची करायची तर ते पाहताना आपल्याला पाहता येते। म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस भारताच्या सरन्यायाधीशाची नियुक्ती करायची, नियुक्ती राष्ट्रपती करतील, परंतु ते स्वतः करणार नाहीत, तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसची चर्चा विनिमय करून ते त्यांची नियुक्ती करणार आहेत। आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मग सुप्रीम कोर्टाचे जे इतर न्यायाधीश आहेत। आता ज्यावेळेस संविधान लागू झालं त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये 7+1 असे 8 न्यायाधीश होते, सध्या 33+1 आपल्याला पाहता येतात, म्हणजे 34 आहेत, जी सदस्य संख्या म्हणतो ना आपण ही। मग हे सुप्रीम कोर्टाचे हे 33 न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासाठी नियुक्ती राष्ट्रपती करणार आहेत, पण त्यावेळेस राष्ट्रपतींनी CJI ला विचारणं बंधनकारक आहे। CJI चा सल्ला त्यावेळेस राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, आणि CJI नी
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची जज यांच्याशी चर्चा राष्ट्रपतींनी आणि सीजीआयनी केलेली पाहिजे, आपल्याला हे पण पाहता येतं. नियुक्तीसाठीची ही प्रोसिजर आपल्याला पाहता येते. आता याच्या संदर्भात फर्स्ट जजेस केस आहेत, यातल्या ह्या केसेस आहेत. या केसेस म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश नियुक्ती करण्यासंदर्भात दिलेले आपले निर्णय किंवा काही सल्ला आपल्याला पाहता येतो. फर्स्ट जजेस केस, या जजेस केसचं नाव सुद्धा आपल्याला विचारलं जातं, याच्यावर पण आपल्याला प्रश्न आहे. SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1981 ला आपल्याला पहिल्यांदा हा मुद्दा समोर आलेला आहे. त्यावेळेस काय म्हटलेलं आहे, सल्ला मसलत म्हणजे एकमत नव्हे. सल्ला मसलत म्हणजे काय, जजेसची नियुक्ती करताना जर सपोज 3 लोक आहेत तर 3 लोकांनी एकमेकाशी फक्त चर्चा करायची, त्यातलं एकमत होणं गरजेचं नाही असं म्हटलेलं आपल्याला पाहता येते. फक्त विचारांची देवाणघेवाण म्हटलेलं आहे. ठीक आहे, पहिल्या जजेस केसमध्ये. आणि हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, हे लक्षात ठेवा. सेकंड जजेस केस आहे, याचं पण नाव विचारलेलं जातं आपल्याला. 1993 ची केस आहे ही. सुप्रीम कोर्टचे ऍडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन आहे त्याची आणि युनियन ऑफ इंडिया यांच्यातली ही केस आपल्याला पाहता येते. त्यावेळेस काय सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नियुक्त करताना किंवा त्यांची शिफारस करताना सीजीआयनी 2 सुप्रीम कोर्टच्या जजेसची चर्चा केली पाहिजे. म्हणजे 1+2 आपल्याला पाहता येतं. सेकंड जजेस मध्ये सीजीआय तर आहेत, पण सुप्रीम कोर्टाचे इतर 2 न्यायाधीश पण आहेत. आणि सीजीआयने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असणार आहे. राष्ट्रपतीला त्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सल्ल्यानुसारच नियुक्ती करावी लागते. राष्ट्रपती म्हणत नाहीत की आता तुम्ही सल्ला दिलाय आणि मी आता नियुक्ती करू शकत नाही, किंवा मंत्रिमंडळ त्यात काही हस्तक्षेप करत नाही, हे लक्षात ठेवा. नंतर थर्ड जजेस केस आहे. हा खरं ही केस म्हणण्यापेक्षा राष्ट्रपतींनी विचारलेला सल्ला आपल्याला पाहता येतो. 1998 चा आहे, इयर लक्षात ठेवा. याच्यात म्हटलेलं आहे बहुसंख्य जजेसचं एकमत किंवा त्यांच्याशी चर्चा करणं इथं अपेक्षित आहे. आणि या केसमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, मग सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना एक तर सीजीआय तर असणारच आहेत, पण सीजीआयनी सुप्रीम कोर्टाच्या इतर 4 जजेसची चर्चा करणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. आणि या 4 जजेस पैकी जर 2 लोकांनी सुद्धा एखाद्या नावाला, सपोज ए हे नाव आहे, ए नावाला विरोध केला तर सीजीआयनी त्या नावाची शिफारस करायला नको. लक्षात ठेवा. थर्ड जजेस केसमध्ये काय सांगितलंय, सीजीआय प्लस 4 सुप्रीम कोर्टाचे जज असणार आहेत. त्यापैकी ह्या 4 पैकी 2 जजेसनी सुद्धा एखाद्या नावाला विरोध केला तर त्या नावाची शिफारस सीजीआयनी करायची नाही, नियुक्तीविषयी करायची नाही, हे लक्षात ठेवा. आता ही 4 जजेस केस आहे, ही केस 2015 ची आहे. पुन्हा आता हे कॉलेजियम सिस्टीमवर आजही प्रश्न उठलेले आहेत, प्रत्येक वेळेस उठवले जातात प्रश्न की काही म्हणतात SC ST OBC यांचं प्रतिनिधित्व नाही, किंवा विशिष्ट 18 घरातले लोकच आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदी नियुक्त झालेले पाहता येतात, त्यामुळे ते घराणेशाही आहे वगैरे वगैरे आरोप होत असतात. पण मग याला पर्याय म्हणून 2014 ला संसदेने एक एनजॅक केलेला होता. एनजॅक म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, आणि या न्यायिक नियुक्ती करण्यासाठीचा एक कायदा केलेला होता आपल्याला. त्याच्यामध्ये न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासाठी सरकारच्या वतीने कायदा मंत्र्याचा समावेश केलेला होता. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा याच्या संदर्भात केस केली आणि सुप्रीम कोर्टानं जी काही या कायद्याची अंमलबजावणीसाठी संसदेने 99 घटना दुरुस्ती केली होती 2014 ला, ती 99 घटना दुरुस्ती 2015 ला रद्द केलेली आहे. आणि त्या घटना दुरुस्ती सोबत एनजॅक ही पद्धत आहे, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, हे सुद्धा रद्द केलेलं आहे. कारण न्यायाधीशाचं म्हणणं होतं ते न्यायालयीन स्वातंत्र्यावरलं आक्रमण आपल्याला पाहता येतं. कारण कायदा मंत्री आलेले आहेत, म्हणजेच एक्झिक्युटिव्ह बॉडी आलेली आपल्याला पाहता येते, आणि मग ज्युडिशरीचं इंडिपेंडन्स राहत नाही. म्हणून ही 99 घटना दुरुस्ती वारंवार विचारली जाते आपल्याला, तर 99 घटना दुरुस्ती पण लक्षात ठेवा. ते दोन्ही 2015 ला या दोन्ही गोष्टी रद्द केलेल्या आहेत. आतापर्यंत आपण सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या नियुक्ती संदर्भातली तरतूद पाहिलेली आहे, 4 केसेस पाहिलेल्या आहेत. आता आपण हायकोर्टाकडे थोडं बोलूयात. आजचा मुद्दा आपला हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या निमित्तानंच आलेला आहे, त्यामुळे हायकोर्टाचं थोडंसं एक क्विक रिव्हिजन पाहूयात. भारतीय संविधानातल्या पार्ट 6 मध्ये आर्टिकल 214 ते 31 याच्यामध्ये हायकोर्टा संदर्भातल्या तरतुदी आहेत. संविधानामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद होती, परंतु 7वी घटना दुरुस्ती 1956 द्वारे 2 किंवा अधिक राज्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, कमेंटमध्ये मला सांगा, सध्या किती सामायिक उच्च न्यायालय आपल्याला पाहता येतात? ठीक आहे, सामायिक उच्च न्यायालय कोणते आहेत? कॉमन हायकोर्ट आपण म्हणतो ते सांगा.
आता उच्च न्यायालयाच्या नियुक्ती संदर्भातलं पाहिलं आपण. उच्च न्यायालयाची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. आणि त्याचं कलम किती आहे? 217. कलम पण विचारलं जाऊ शकतं आपल्याला. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या कोण ठरवतं? राष्ट्रपती. जिथं कुठं संसद येणार आहे, जिथं सुप्रीम कोर्ट येणार आहे, नियुक्ती सोडलं ना तिथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला संसद दिसते, पण हायकोर्टाच्या बाबतीत आपल्याला राष्ट्रपती दिसतात. म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करणार आहेत? राष्ट्रपती करणार आहेत. उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असतील ही संख्या राष्ट्रपती ठरवतील तेवढी आहे, हा पण प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा. मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वयाचा प्रश्न निर्माण झाला, त्याबाबत पण निर्णय राष्ट्रपतीच घेणार आहेत, हे पण लक्षात ठेवा. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासंदर्भातली पद्धत पहा, ज्याला आपण कॉलेजियम सिस्टीम म्हणतो. एखाद्या हायकोर्टाचे चीफ जस्टिस नेमायचे असतील तर राष्ट्रपती नेमणूक करणार आहेत. राष्ट्रपतींनी सीजीआयला विचारणं पाहिजे. सीजीआय म्हणजे आपण सरन्यायाधीश, आणि राज्यपालाचा समावेश आहे, त्या राज्यपालाचा. लक्षात ठेवा, इथं आपल्याला क्वेश्चन तयार होतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करणार आहेत? राष्ट्रपती. पण राष्ट्रपतींनी कुणाशी चर्चा करायची? चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल. सपोज आता कॉमन हायकोर्ट आहे, मग कॉमन हायकोर्टामध्ये जर काही याच्यामध्ये 4 राज्य आहेत, काही मध्ये 2 राज्य आहेत, तर मग काय? तर जर 2 राज्य असतील तर दोन्ही राज्याच्या राज्यपालाशी चर्चा करायची, 4 राज्य असतील तर 4ही राज्याच्या राज्यपालाशी चर्चा करायची, हे लक्षात ठेवा. आता हायकोर्टाचे जे इतर न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती करताना राष्ट्रपती नियुक्ती करणार आहेत, सीजीआयला तर विचारणारच आहेत, राज्यपालाला विचारणार आहेत, परंतु त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना सुद्धा विचारणार आहेत, हे पण इथं लक्षात ठेवा. या प्रत्येक पॉइंटवर आपल्याला क्वेश्चन तयार होतो. आता हा न्यायमूर्तींचा गैरव्यवहाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, परंतु आपल्याला त्याच्यावर काय क्वेश्चन येऊ शकतो ते आपण सगळं इथं कव्हर करत आहोत. आता हायकोर्टाच्या न्यायाधीशा नियुक्ती संदर्भातल्या 2 केसेस आपल्याला पाहत होतात. सेकंड जजेस केस जी सुप्रीम कोर्टाची आहे, फक्त हायकोर्टात काय तरतूद आहे? सीजीआयला सल्ला मसलत करणं बंधनकारक आहे. हायकोर्टाचं न्यायाधीशाची नियुक्ती करताना सीजीआयला सल्ला मसलत करणं बंधनकारक केलेलं आपल्याला पाहता येत आहे. आणि थर्ड जजेस केस जी आहे 1998 ची, हायकोर्टच्या जजची नियुक्ती करताना पहा बरं का, एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना सीजीआयनं 2 हायकोर्टच्या जजेसची चर्चा केलेली आपल्याला पाहिजे, सुप्रीम कोर्टाच्या जजेसची चर्चा केलेली आपल्याला पाहिजे. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट आहे. ठीक आहे, सीजीआय प्लस सुप्रीम कोर्टचे 2 न्यायाधीश आपल्याला पाहता येतात. आता कालचा प्रश्न पुन्हा आहे, न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केलेली आपल्याला पाहता येते. ती बदली राष्ट्रपती करतात आणि त्याचं कलम बदली झालेला न्यायाधीशच याला आव्हान देऊ शकतो, हे पण इथं लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा वयाचा प्रश्न निर्माण झाला तर त्या बाबतीत निर्णय कोण घेणार आहेत? राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी वय 62 आहे आणि सर्वोच्च न्यायालयासाठी 65 वय आपल्याला पाहता येतं रिटायरमेंटसाठी. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचा न्यायाधीशाचा कार्यकाळ निश्चित नाही, फिक्स टेन्युअर नाही, किंवा ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार सुद्धा पद धारण करत नाहीत, हे पण इथं लक्षात ठेवा. आता आजचा मुद्दा कॉलेजियम सिस्टीम पाहिली. आता दुसरा आपला महत्वाचा मुद्दा आहे, त्यांना पदावरून दूर करण्याची काय प्रक्रिया आहे. ठीक आहे, कोण पदावरून दूर करतं? राष्ट्रपती. दोघांना पण लागू आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जज दोघांना पण लागू आहे. राष्ट्रपती पण संसदेच्या सल्ल्याने करतात, हे लक्षात ठेवा. आता न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी संविधानामध्ये 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. संविधानामध्ये फक्त 2च गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक, दोन्ही सभागृहाचं विशेष बहुमत लागतं. दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचं विशेष बहुमत, सेपरेटली बहुमत लागतं, हे लक्षात ठेवा. स्वतंत्रपणे मंजूर केलं पाहिजे. आणि सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना पदावरून दूर करण्यासाठी संविधानामध्ये 2च कारण सांगितलेले आहेत. कारण पहा, सिद्ध गैरवर्तणूक किंवा अक्षमता. ठीक आहे, प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी, असे 2च कारण आहेत. संविधानामध्ये न्यायाधीशाला दूर करण्यासंदर्भात हे 2च कारण आहेत. मग न्यायाधीशाला दूर करण्याची इतर पद्धती किंवा इतर कारण कशात सांगितलेले आहेत? कायदा महत्वाचा आहे, न्यायाधीश चौकशी कायदा 1968, याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. आता ह्या कायद्याविषयी कायद्यामध्ये काय लिहिलंय पहा. जर न्यायाधीशाला पदावरून दूर करायचं असेल, आताचे जे न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती वर्मा यांच्या संदर्भात सुद्धा हा मुद्दा आलेला आहे, त्यांना
महाभियोग, आता सर्रास सगळ्या मीडियामध्ये महाभियोग किंवा इंग्लिशमध्ये इम्पिचमेंट शब्द वापरलेला आहे, पण लक्षात ठेवा राष्ट्रपतीलाच फक्त राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग शब्द वापरतो, इतर कुणालाही पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग हा शब्द वापरत नाहीत. म्हणून मी इथं फक्त पदावरून दूर करणं लिहिलेलं आपल्याला पाहता येतं. मीडियामध्ये चालतं पण आपल्याला चालणार नाही. आता त्याच्यात पण राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत खरगे साहेब आणि राज्यसभेचे चेअरमन, हे सगळ्यांची मीटिंग झालेली आहे. आता सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर पदावरून दूर करण्यासाठीची प्रोसेस सुरू करायची की नाही हा निर्णय होणार आहे. पण आपण ते आताच माहिती करून घेऊया. जर एखाद्या न्यायाधीशाला पदावर दूर करायचंय तर लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी कुठेही प्रस्ताव दाखल करता येतो, हे लक्षात ठेवा. पण जर लोकसभेत दाखल केला असेल तर लोकसभेमध्ये 100 सदस्यांचा म्हणजे खासदारांचा पाठिंबा पाहिजे, आणि जर राज्यसभेत दाखल केला तर राज्यसभेतल्या 50 सदस्यांचा पाठिंबा पाहिजे. आता जर हा लोकसभेत ठराव दाखल केला तर लोकसभेचे अध्यक्ष तो वाटलं तर स्वीकारतील किंवा नाकारतील, आणि जर राज्यसभेत दाखल केला राज्यसभेचे चेअरमन ते स्वीकारतील किंवा नाकारतील, त्यांना तो चॉईस आपल्याला पाहता येतो. जर त्या दोघांपैकी कोणी पण जो कोणी ज्याच्याकडे आधी दाखल होणार आहे तो त्यांनी जर हा प्रस्ताव दाखल करून घेतला तर सपोज राज्यसभेने दाखल केला तर राज्यसभा एक 3 सदस्यीय चौकशी समिती नेमल, आणि जर लोकसभेने दाखल करून घेतला तर लोकसभा पण सेम प्रक्रिया आपल्याला पाहता येते. या सदस्य समितीमध्ये कोण कोण असणार आहेत? एक तर स्वतः सरन्यायाधीश असतील, किंवा सरन्यायाधीशांना दूर करण्यासंदर्भातलंच असेल तर सुप्रीम कोर्टाचे जज असतील. दुसरे एखाद्या हायकोर्टाचे चीफ जस्टिस असतील, आणि विख्यात कायदेतज्ञ जे आहे इमिनियंट ज्युरिस्ट हे आपल्याला पाहता येतात. या समितीच्या अहवालानुसार समितीचा अहवाल आला, समितीला दोषी सापडलं, सपोज समिती लोकसभेने स्थापन केली आणि त्याच्यात चौकशी सापडलेला आहे, दोषी सापडलंय, तर लोकसभा तो 2/3 बहुमताने ठराव मंजूर करल. नंतर तो ठराव राज्यसभेकडे पाठवून राज्यसभा पुन्हा 2/3 ठरावाने तो ठराव मंजूर करल. नंतर तो राष्ट्रपतीकडे येईल आणि राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतील. ही आपल्याला प्रक्रिया आहे. मग आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाला या पद्धतीनं पदावरून दूर केलेलं नाही. एकदा एक केस झालेली होती, ही केस सुद्धा राज्यसेवा मेन्सला एकदा विचारून झालेली आहे. पहा, सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश होते व्ही रामस्वामी, त्यांचा कालावधी दिलेला 1991 ते 93. ही जी समिती आहे या समितीच्या चौकशीमध्ये ते दोषी सापडलेले होते, आणि हा जो प्रस्ताव आहे तो लोकसभेत पराभव झालेला होता, कारण त्यावेळेस काँग्रेस जो पक्ष आहे इंडियन नॅशनल काँग्रेस ते गैरहजर राहिलेले आहेत. हे सुद्धा विचारलं होतं का पराभव झालेला आहे, तर काँग्रेस गैरहजर राहिलेला आहे. म्हणून आजच्यापर्यंत आता 75 वर्ष झाले सुप्रीम कोर्ट स्थापन होऊन, पण आजपर्यंत कोणत्याही न्यायाधीशाला पदावरून दूर केलेलं नाही. आता आजच्या केसच्या निमित्तानं जे काय बार असोसिएशन आहेत किंवा इतर सिव्हिल सोसायटीतले लोक आहेत ते काय म्हणतायत की न्यायाधीशावर गुन्हा दाखल करा, परंतु सुप्रीम कोर्टाने अजून गुन्हा दाखल केलेला नाही. त्याचं कारण आहे, एक केस पण झालेली आहे की वीरस्वामी विरुद्ध भारतीय संघराज्य 1991. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयातील विद्यमान म्हणजे सध्या पदावर असणाऱ्या न्यायाधीशाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करायचा असेल तर त्याला सरन्यायाधीशांची परवानगी लागते. मग आपल्याला ही केस काही परीक्षेला विचारली जाऊ शकते, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपण सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातली कॉलेजियम सिस्टीम आणि त्यांना पदावरून दूर करणं या संदर्भातली आज आपण इथं माहिती पाहिलेली आहे. मला अपेक्षा आहे ही माहिती तुम्हाला तुमच्या अभ्यासात निश्चित उपयोगाची ठरेल. चालेल, मग आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.